बातमीच्या सुरुवातीला जाणार आहोत वर्ध्यामध्ये देवेंद्र फडणवीस बोलतायत। लोकसभेची निवडणूक आहे। ही निवडणूक ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, महानगरपालिकेची किंवा विधानसभेची देखील निवडणूक नाही, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। पुढचे 5 वर्ष देश कोणाचा हातात द्यायचा याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे। आणि आज देशामध्ये 2च पर्याय आपल्याला दिसतात। एक पर्याय आपले नेते, विश्वगौरव, विकास पुरुष असलेले आदरणीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे। भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रिपाई आहे, पीरिपा आहे, मनसे आहे, अशी एक प्रचंड मोठी महायुती आहे। आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची एक खिचडी आहे। आपली महायुती कशी आहे? आपल्या महायुतीला मोदी साहेबांचं इंजिन आहे, पॉवरफुल इंजिन आहे। प्रत्येक पक्षाचे डबे लागले आहेत आणि या प्रत्येक डब्यामध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त सगळ्यांना बसण्याची जागा आहे। ही विकासाची गाडी सबका साथ सबका विकास करत मोदीजींच्या नेतृत्वात पुढे पुढे जाते। त्यामुळे सगळ्यांना जागा असलेली आपली गाडी आहे। दुसरीकडे राहुल गांधींची खिचडी कशी आहे? त्या ठिकाणी डब्बे नाहीच आहे, बोगीच नाही आहे, फक्त इंजिन आहे। आणि तेही कसं आहे? राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात नाही मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात नाही मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे। तिथे एकही डब्बा नाही आहे, प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे। आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला निष्ठावंतांची ताकद काय आहे हे दाखवून देण्याची ही वेळ आहे। मगाशी जयंतरावांनी सांगितलं की या महाराष्ट्राची अस्मिता असलेले 2 नेते आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेला जागा आहे, यांच्या इंजिन मध्ये तुमच्या करता जागा शिल्लक नाही। बरं, यांचं इंजिनही कसं आहे? एक जण इंजिन दिल्लीकडे ओढते, दुसरा बारामतीकडे ओढतो। तिला विरोध करत होतो म्हणून त्याने आपला पक्ष फोडलेला आहे। आता नरेंद्र मोदी म्हणतो या वेळेला आम्ही 400 जागा जिंकणार, 400 पार। याच्यावरती उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलंय अरे 400 पार काय, यावेळेला भाजपा तडीपार। जळगावच्या आणि रावेरच्या जनतेनं ही तडीपारीची नोटीस इकडल्या गद्दारांना दिली पाहिजे, इकडल्या उमेदवारांना दिली पाहिजे। 400 पार, अरे तुझ्या बापाची लोकशाही आहे का? ती जनता ठरवेल। बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ती तुमच्या आमच्या सारख्या सामान्य मराठी माणसासाठी। हा महाराष्ट्र टिकला पाहिजे, हा शेतकरी टिकला पाहिजे। मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे ती आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे, म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली। पण या नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आपली मुंबई गुजरातला पळवायची आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना फोडली। हे आपल्याला होऊ द्यायचं नाहीये। नरेंद्र मोदी तो है, लक्षात घ्या। मोदी तो गयो, अब मोदी नहीं आ रहा है। 4 जून नंतर या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येते।
आणि मग हे जे खोकेवाले आहेत त्यांच्या खोक्याचा हिशोब शांतपणे करू. आम्हाला जेलमध्ये टाकलं. ज्या जेलमध्ये आम्ही होतो ती जेल आता तुमच्यासाठी असेल. हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. शेतकरी या देशामध्ये नरेंद्र मोदी वणवण फिरतात. ही गॅरंटी, ती गॅरंटी, ती गॅरंटी. अरे तुझ्या निवडून येण्याची गॅरंटी नाही, तू का आम्हाला गॅरंटी देतो? 4 जून नंतर तुम्ही पंतप्रधान राहील का नाही याची गॅरंटी नाहीये आणि तुम्ही आम्हाला गॅरंटी देताय. गेल्या 10 वर्षामध्ये आपण जी गॅरंटी दिली त्याचं काय झालं ते आधी सांगा. मगाशी वक्त्याने उल्लेख केला 2 कोटी रोजगार प्रत्येक वर्षाला देणार होते. 2 कोटी. मला असं वाटतं आतापर्यंत या देशामध्ये 2 लाख सुद्धा रोजगार ते देऊ शकले नाहीत. उलट महाराष्ट्राचा वाट्याचा रोजगार ते गुजरातला पळवून घेऊन गेले. गुजरातमध्ये नोकर भरती बंद आहे. सगळीकडे बेरोजगार असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील. या राज्यामध्ये, या देशामध्ये आज कोणी सुखी नाही आहे. आणि अशा निर्घृण सरकारला आपल्याला नाव सांग. या महाराष्ट्रामध्ये बेईमानी आणि गद्दारीला स्थान नाही. मगाशी सूर्याजी पिसाळ, खंडूजी खोपडांचा उल्लेख आव्हाडांनी केला. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 40 खंडूजी खोपडे आणि शिवसेनेमध्ये 40 सूर्याजी पिसाळ जे निर्माण झालेले आहेत त्यांचा कडेलोट आपल्याला करावा लागेल आणि हा महाराष्ट्र आपल्याला पवित्र करावा लागेल. काय मारणार? मारो. 4 जून नंतर या गद्दारांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल इतकी जनता चिडली. यांना घरामध्ये त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढला पाहिजे. आज फार मोठं भाषण करण्याची वेळ नाही. आपल्याला दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरायचे आहेत आणि आजपासून उद्याची निवडणूक होईपर्यंत आपल्याला प्रत्येकाला शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाजवणारा माणूस हे घराघरामध्ये जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन झालं पाहिजे. हा प्रयत्न मोदीजींनी सुरू केला. आज आपण पाहू शकतो आमच्या अनुसूचित जातीच्या जे काही लोक आहेत, तरुण आहेत, त्यांच्यात उद्योजक तयार झाले पाहिजेत. म्हणून मोदीजींनी सगळ्या बँकांना सांगितलं तुमच्या प्रत्येक ब्रँचमधून शेड्यूल कास्ट समाजाच्या लोकांना लोन मिळालंच पाहिजे आणि एखाद्या बँकेच्या एखाद्या ब्रँचनी जरी अनुसूचित जातीच्या तरुणाला लोन दिलं नाही तर त्या अख्ख्या बँकेचा लायसन्स कॅन्सल करण्यात येईल असा फतवा काढला. परिणाम असा झाला देशभरामध्ये लाखो अनुसूचित जातीचे तरुण आज उद्योजक म्हणून त्या ठिकाणी उभे राहिलेले आपण बघितले. समाजातल्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना मोदीजींनी मोठ्या प्रमाणात मदत केली. आज आपण पाहू शकतो आमच्या शेतकऱ्या